पितापूर येथील धनगर गल्ली सरकारी दवाखाना लाईन परिसरात गेल्या 3 दिवसांपासून नळाद्वारे गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे। या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। या संदर्भात स्थानिक नागरिक हसमोद्दीन सिंदखेडे यांनी या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे जा असं उत्तर देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचं त्यांनी सांगितलंय। नागरिकांचं म्हणणं आहे की सलग 3 दिवसांहून अधिक काळ गढूळ पाणी येत असल्यानं पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीनं तातडीनं पाणी पुरवठ्याची तपासणी करून स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होतीये। तसेच योग्य कारवाई न झाल्यास संबंधित तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून प्रशासकीय कारवाईची मागणी करण्यात येईल। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।